श्री स्वामी समर्थ सद्गुरू परमपूज्य मोरेदादा सद्गुरू परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी त्रिवार वंदन. सगळ्यांचे सगळ्यात चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत. हाती घेतलेले प्रत्येक कार्य स्वामींच्या कृपेने लवकरात लवकर पूर्ण हो, ही स्वामीचरणी प्रार्थना करूया आणि आजच्या सुंदर अनुभवाला सुरुवात करूया. तर आजचा जो अनुभव आहे तो कुमारी रश्मी मनोज गायकवाड अकोले येथील ताईचा आहे. बघा, ही ताई अगदी लहान वयातच सेवेमध्ये आहे आणि त्यातही तिला जो अनुभव मिळाला तो खूप मोठा आहे. आणि सेवेत असून हा अनुभव घेणं हे पूर्वपुण्याशिवाय अजिबात शक्य नाही आहे. कारण आपण आज पाहतो की तिथे महाराजांच्या सेवेत जाण्यासाठी जे आहे ते आपल्याला अर्ध आयुष्य जे आहे ते घालवावं लागतं. काहीच असे लोक आहेत की ज्यांचं पूर्वपुण्य जे आहे ते खूप प्रबळ आहे आणि त्याच्यामुळे जे आहे ते ते सेवेत अगोदरपासून आहेत. परंतु काही जणांना सेवा ही माहीत नसते, महाराज कोण आहेत हे सुद्धा माहिती नसतं आणि जरी माहिती झालं तरी त्या सेवेत पोहोचायला सुद्धा त्यांना जे योग्य वेळेची वाटच पाहावं लागते. परंतु या ताईंच्या बाबतीत जे काही घडलं आणि त्यातल्या त्यात तिला जो अनुभव आहे ते आपल्यापर्यंत शेअर करावासा वाटला, ही सुद्धा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आपल्याला जे मिळाले ते इतरांपर्यंत पोहोचावं असं बऱ्याच कमी जणांना वाटतं आणि ते ज्यांना वाटतं त्यांना महाराज हे अजून भरभरून देतात. हेच तिला कदाचित त्यावेळेस सुचलं असेल आणि माऊलींचा जो काही शब्द खरा ठरला तिच्या बाबतीत त्यांनी दिलेला, त्यावरून तर तिची जी आहे ती विश्वास खूप दृढ झाला आणि आयुष्यभर जी आहे ती स्वामींच्या सेवेत अविरत कार्य करणार असं ठरवूनच ठेवलेलं आहे तिने. मग रश्मीताई सांगते की बघा, कोट्यावधी लोकांचे श्रद्धास्थान असलेले परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज स्वामी सेवा मार्गातील सेवेकरांना पदोपदी अनुभव हे येतच असतात. आणि या सर्वातील मी हे सर्वात छोटेकरी सेवेकरी आहे असं मला असं वाटतं आणि त्यातील आलेला जो अनुभव आहे हा मात्र खूप मोठा आहे. कारण मी जरी छोटी असली परंतु जो अनुभव महाराजांनी माऊलींनी मला दिला आहे तो खूप मोठा आहे आणि तो इतरांपर्यंत जाणं खूप महत्त्वाचं आहे. कारण आजच्या पिढीला जे आहे ती आपल्या स्वामी सेवेची, स्वामींवरच्या विश्वासाची खूप अतोनात गरज आहे. कारण आज आपण पाहतो की बरेच जे मुलं आहेत ते त्यांना देवाचं काही करण्याचं म्हटलं काही माहितीच नसतं आणि करायचं जरी म्हटलं तरी त्यांच्यात जे आहे ते पेशन्सच अजिबात नसतो किंवा एका ठिकाणी बसून राहण्याची जी आहे ती ओढच नसते. त्यामुळे ते करणं शक्य नसतं. त्यामुळे त्यांच्या हातून काही होत नाही आणि पुढच्या आयुष्यामध्ये जे आहे की मग तक्रारी ज्या काही चालू होतात. परंतु अगदी लहान वयापासून जर आपण सेवेला लागलो तर स्वामी आपली बुद्धी बरोबर चालवतात आणि योग्य ठिकाणी योग्य वेळी निर्णय घेण्याची क्षमता सुद्धा आपल्यात ती रुजवून देतात. एवढी ही स्वामींच्या सेवेमध्ये ताकद आहे. तर ही ताई सांगते की बघा, हा अनुभव महत्त्वाचा यासाठी आहे कारण ज्यावेळेला ती इयत्ता 10वी होती आणि परीक्षेसाठी गुरुमाऊलींकडे जे ती आशीर्वाद घ्यायला गेलेली होती. त्यावेळी परमपूज्य गुरुमाऊलींनी तिला काही सेवासुद्धा दिली होती आणि सेवा दिल्यानंतर तिला सांगितलं होतं की ही सेवा करा, तुमचा पहिला नंबर नक्कीच येणार आहे, असं स्वतः माऊलींनी तिला सांगितलेलं होतं. बघा, आता ताई सांगते की इथे नमूद करावेसे वाटते की यापूर्वी वर्गात ते ती तिचा 3रा किंवा 4था क्रमांक तिने कधीच सोडला नव्हता. म्हणजे असं नाही की माऊलींनी म्हटलं आणि आपल्याला पहिलाच नंबर येणार आहे. कारण ती मुळात हुशारच होती. 3रा किंवा 4था नंबर हा तिचा येतच होता. म्हणजे तिची मेहनत ही होतीच, गरज होती ती माऊलींच्या अजून आशीर्वादाची आणि तिच्या विश्वासाची. तो तिला मिळत गेला वेळोवेळी. आणि बघा, त्यामुळे मला जरा आश्चर्यच वाटले होते आणि त्या माऊलींच्या शब्दामध्ये सुद्धा एवढी ताकद असल्यामुळे जे आहे ते मी लगेच मग दुसऱ्या दिवशीपासून सेवासुद्धा सुरू केली आणि गुरुमाऊलींकडे दर्शन घेण्यास गेली असता माऊलींनी त्या दिवशी जे आहे ते तिला हातात श्रीफळसुद्धा दिले होते आणि येताना म्हटलं होते की सेवा तर चालूच राहू द्या आणि येताना पेढे मात्र नक्कीच घेऊन या. हे सुद्धा त्यांनी माऊलींनी जे आहे ते दीदीला सांगितलं होतं आणि त्याचबरोबर अभ्यास पण सुरूच ठेवा. म्हणजे मी म्हणालो किंवा भगवंतांनी जर आपल्याला कुठेतरी आशीर्वाद देणार आहे हे आपल्याला माहिती आहे आणि आपण जर सेवाच केली नाही तर तो आशीर्वाद कसा मिळणार? म्हणजे परिश्रम जर तुम्ही करत असाल तर त्या परिश्रमाला जे आहे ते पुढे नेण्याचं कार्य भगवंत हा करत असतो. म्हणजे ताईला अभ्यास हा करायचाच होता. त्याला किती यश द्यायचं हे मात्र भगवंताच्याच हातात होतं. जसं माऊलींनी तिला स्पष्ट सांगितले होते की तू अभ्यास पण कर आणि त्या विश्वासाने, त्या दृढ भावनेने तिने जे त्या अभ्यासाला जोमाने सुरुवात केली, दिलेली सेवासुद्धा मनोभावे केली आणि आपले परिपूर्ण प्रयत्नसुद्धा तिने केले होते. बघा, अशाच परिस्थितीमध्ये तिची परीक्षासुद्धा झाली होती आणि त्याच नंतर जे आहे ते योगायोग असा जुळून आला की गुरुमाऊलींच्या कृपेने सुट्टीमध्ये नैमिषारण्यात जाण्याचा योग आला होता. म्हणजे तिथे काही सेवासुद्धा होत्या. त्या सेवेला तिला योग आला होता. त्याप्रमाणे तिने गेली आणि तेवढ्यातच जे आहे ते निकालसुद्धा लागला होता आणि ताई सांगते की मला तेव्हा 94.18% मिळून ती शाळेत पहिली आली होती
आता बघा माऊलींनी जसं म्हटलं होतं त्याचप्रमाणे घडलं आणि ती खूप आनंदात होती. आणि तिचा आनंद द्विगुणित होण्याचं कारण म्हणजे ज्यावेळेला एक तर इकडे निकालसुद्धा लागून पहिला नंबर आला हे कळालं होतं आणि इकडे माऊलींच्या सानिध्यामध्ये तिची सेवासुद्धा चालू होती. म्हणजे शर्करा दुग्ध मिश्र योग जो म्हणतात तो हाच आहे. आता ताई सांगते, की बघा आता एवढं झाल्यानंतर आपण ठरवलंच होतं, की ज्यावेळेला आपण चांगल्या मार्काने पास होऊ किंवा जे काही करू त्यावेळेला माऊलींनी सांगितलंच होतं, की पेढे घेऊन ये आणि ते आता आपल्याला करायचं आहे. मग ताई सांगते, की मग एक दिवस आम्ही ठरवून दिंडोरीला गेलो आणि ज्यावेळेला गुरुमाऊलींपुढे गेलो, तर गुरुमाऊली आम्ही जाण्याच्या अगोदरच म्हणाले, की 94% मिळाले तुम्हाला. आम्ही म्हणलोच होतो तुम्हाला. आणि स्वतःच त्यांनी ओळखलं आणि स्वतः जे आहे ते आमची भरभरून स्तुती केली, भरभरून आशीर्वादसुद्धा दिले. हा जो आनंदाचा क्षण आहे, ते कधीच न विसरणार आहे. आणि ती जर गोष्ट आठवली तर खरंच आजसुद्धा अंगावर काटा येतो. आणि सांगण्याचं तात्पर्यसुद्धा हेच आहे, की आपण आपले परिश्रम घेतले आणि तळमळीने जे ती सेवा ज्या दिल्या, त्या सेवा परिपूर्ण केल्या, तर अजिबात कोणतीही अडचण नाही येत. आपल्याला यश हे नक्कीच मिळतं. आणि माऊलींच्या शब्दामध्ये सुद्धा खूप ताकद आहे. आपल्याला आयुष्यभर जी ऊर्जा टिकून ठेवण्याचं कार्य जे आहे ते या कार्यातून मिळत असतं. त्यामुळे जो आहे तो अनुभव आपल्याला इतरांपर्यंत पोहोचवणं खरंच जे आहे ते मोलाचं वाटतं. कारण इतरांपर्यंत अनुभव जर गेले तरच आपल्या कार्याची जी आहे ती दखल इतरांपर्यंत जाईल. त्याने एक सात्विक ऊर्जा मिळणार आहे आणि त्यातून जी आहे ती स्वामींची सेवासुद्धा घडणार आहे. खरंच ताईंचा अनुभव खूप सुंदर होता आणि सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे एवढ्या लवकर जे आहे ते सेवेत येणं हे शक्यच नसतं. कारण बऱ्याचशा गोष्टी अशा असतात, काही प्रारब्धसुद्धा असतं आपलं, की तिथपर्यंत आपल्याला ते पोहोचू देत नाही किंवा आपण जरी पोहोचलो तरी आपले काही दोष जसे असतात ते आपल्याला सेवासुद्धा परिपूर्ण करू देत नाही. एवढ्या वयामध्ये ज्या गोष्टी आपण इतरत्र लक्ष देऊ शकतो किंवा काही गोष्टींमध्ये आपलं ओढ नसते, ती ओढ आतून निर्माण होणं हे पूर्व जे आहे ते पुण्याशिवाय शक्यच नसतं. खरंच हे अनुभव खूप सुंदर वाटला. तुम्हाला जर आवडला असेल तर जास्तीत जास्त नक्की शेअर करा, इतरांपर्यंत पोहोचवा. जेणेकरून आपल्या छोट्या भावी पिढीला सुद्धा यातून काहीतरी जे आहे ते ऊर्जा मिळणार आणि ते सुद्धा सेवेकरी होऊ शकतील. स्वामींची जर इच्छा असेल तर नक्कीच त्यांना सेवेत सुद्धा घेतील. तुमच्या हातून ही सेवा ही नक्कीच घडो. जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ आवडत असतील तर आणि तुमचे जर काही अनुभव असतील ते सुद्धा तुम्ही पाठवायला अजिबात विसरू नका. तर अनुभव खरंच खूप सुंदर होता आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल जे आहे ते धन्यवाद. तर भेटूया पुन्हा अशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली संपूर्ण सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करूया. पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ. सद्गुरू परमपूज्य मोरेदादा, सद्गुरू परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी त्रिवार वंदन. श्री स्वामी समर्थ.